सुगरण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आता काही दिवसावरच नवरात्री आलेली आहे, तर त्यासाठी अशी ही उपासाची दशमी तुम्ही नक्की करू शकता। खूप छान लागते आणि झट एक वेगळं काहीतरी म्हणून असं तुम्ही खाऊ शकता। खायलाही तेवढीच चवदार। रोज काय करणार तर अशी एखादी दशमी केली की पोट भरतंही आणि ही आपण प्रवासातही नेऊ शकतो। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहू। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर घेतलेली आहे। ते आता आपण स्वच्छ धुवून अशी भिजत घालायची। तुम्ही रात्रीही घालू शकता। आता ही मी 2 तास भिजत घालणार आहे। आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊ। आता हे आपण 2 तासासाठी मी भिजत ठेवत आहे, किंवा तुम्ही रात्रीही घातली तरी चालते। तर आता 1-2 तासांनी तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला भिजलेला आहे आणि भगरही भिजलेली आहे। साबुदाणा मी आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे आणि भगरही आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे। आता हे सर्व आपण वाटून घ्यायचे। वाटल्यानंतर पाहू शकता हे असं पीठ आपलं तयार झाले। मी खूपही असं एकदम बारीक वाटलेलं नाही, थोडंसं रवाळच ठेवले। त्यात आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। वाटलेली हिरवी मिरची आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार घालायचे, तुम्हाला जसं तिखट हवं आहे वगैरे। शेंगदाण्याचा कूट 3 चमचे, तुम्ही जास्तही घालू शकता। आणि मी इथे 2 उकडून बटाटे घेतलेले आहे, तो आपण आता ह्यामध्ये किसून घालायचा आहे। खिचडी खाऊन आणि असं बरंचसं गोड ही खाल्ल्या जात नाही नवरात्रीत, तर अशी दशमी तुम्ही नक्की करू शकता। ह्याच्याबरोबर तुम्ही भेंडीची भाजी वगैरेही करू शकता। आता हे सर्व आपण आता मिक्स करायचं आहे। आपण थोडंसं चवीला जिरं घातलं आहे, तुम्हाला तर चालत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। ह्यात मी पाण्याचा वापर केलेला नाही आणि वाटतानाही पाणी वापरलेलं नाही आहे। पाहू शकता मिक्स झाले। आता इथे एक रुमाल घ्यायचा आहे, रुमाल ओला करून घ्यायचा आहे। त्याच्या आपल्याला जेवढी दशमी हवी त्यानुसार गोळा करायचा आहे आणि प्रत्येक वेळेस दशमी थापताना पाण्याचा हात घ्यायचा आहे, म्हणजे हाताला हे पीठ चिटकत नाही आणि दशमी आपल्याला छान अशी थापता येते। जेवढी पातळ हवी जाड हवी त्यानुसार आपण ती थापून घ्यायची आहे। अगदी जसं आपण थालपीठ करतो त्या पद्धतीनेच हे करायचे। पण प्रत्येक वेळेस इथे पाण्याचा हात लागतो, नाहीतर ती हाताला चिटकते। आता इथे आपली दशमी तयार झालेली आहे। आपण तवाही तापलेला आहे आपला, तव्यावर थोडंसं मी तेल घालून घेतले। आता ही दशमी आपण तव्यात घालून घेऊयात। आता थोडंसं 1-5 मिनिटांनी हा रुमाल काढू, म्हणजे अख्खी दशमी आपली निघेन। आणि इथे असे होल पाडून घ्यायचे पाण्याचा बोट घेऊन, आणि अगदी मंद गॅसवर ही दशमी भाजून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडनी ती मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत होते खायला। अगदी नुसती तशी खाल्ली तरीही छान लागते। भाजताना अजिबात घाई करायची नाही आणि गरम गरमच खायलाही खूप छान लागते। आता हे आपण पलटी करून घेऊयात। छान अशी गोल्डन ब्राऊन कलरवरती ही दशमी आपण भाजून घेणार आहोत। थोडंसं तेल सोडायचं आहे। अगदीच तुम्ही बटाटा ह्यात हे करून नाही घातला, उकडून घातला नाही तर खिसून कच्चा बटाटा खिसून घातला तरीही छान लागणार ही दशमी। व्यवस्थित अशी छान ती भाजून घ्यायची खरपूस। तुम्ही किंवा उपासाचं लोणचं लिंबाचं त्याबरोबर ही दशमी खाऊ शकता। आता हे आपण काढून घेऊयात। तर पाहू शकता मस्त अशी भाजून झाली दोन्ही साईडनी। आता त्याच पद्धती आपण अजून एक दशमी करून घेऊयात। प्रत्येक वेळेस पाण्याचा हात घ्यायचा
म्हणजे दशमी आपली चिटकत नाही आणि व्यवस्थित ती अशी पातळ थापता येते आपल्याला। पाहू शकता मस्त अशी लगेच ती अशी स्प्रेड होते पातळ। आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण पातळ करू शकतो। पाण्याचा हात घेतल्यामुळे अजिबात ती हाताला चिटकत नाही। व्यवस्थित अशी ती प्रेस करायची। पाहू शकता एकदम अशी पातळ मी करून घेतलेली आहे। छान अशी आपली दशमी आता थापून झालेली। आता हे आपण तव्यात घालून घेऊया। लई होल करायचे आणि तेल सोडून घ्यायचं। एवढंच की दशमी भाजताना खूप घाई करायची नाही, अगदी मंद गॅसवर छान अशी खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे खायला ती तेवढीच चवदार लागते। अगदीच तुम्ही खूप मोठ्या गॅसवरती भाजली तर ती कच्ची राहण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ती मंद गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे। पाहू शकता बघा एक साईड आपली मस्त अशी खरपूस भाजलेली आहे। छान अशी पलटी करून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता दिसायलाही मस्त अशा झाल्यात। तर इथे मी 2-3 दशम्या करून घेतल्यात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ह्या नवरात्रीत अशी दशमी नक्की करून खा।